विलिनीकरणाचा मुद्दा दादांसाठी भावनिक आहे। विलिनीकरण झालं असतं तर 2 ते 3 नेते पक्षातून बाहेर फेकले गेले असते, असं महत्त्वाचं विधान रोहित पवारांनी केलं। त्यामुळे आता रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडे याची चर्चा रंगलेली आहे। लोकशाही मराठीच्या विशेष मुलाखतीमध्ये रोहित पवार यांनी विलिनीकरणाच्या संदर्भात हे अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलंय। गेल्या काही महिन्यांमध्ये दादा असताना जेव्हा चर्चा त्या ठिकाणी करायचो तेव्हा दादा नेहमी सांगायचे की पार्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल हे आपल्याला करावे लागतील जेव्हा दोन्ही पक्ष एकत्रित येतील तेव्हा, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष हे अजितदादाच त्या ठिकाणी होणार हे तिथं ठरलं होतं आणि प्रदेश अध्यक्ष म्हणजे राज्याचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आपण तिथं अमोल कोल्हेंना करायचं असं दादांची तिथं इच्छा होती। आणि आमच्याकडचे जे प्रदेश अध्यक्ष आज आहेत त्यांना एक वेगळी आणि महत्त्वाची जबाबदारी तिथं द्यायची अशी चर्चा तिथं झाली होती आणि याच्यात कुठं ना कुठंतरी एक खूप मोठा बदल पक्षामध्ये तिथं होईल। बदल करत असताना काही लोकांना बाजूला बसावं लागलं असतं, नाही तर बाजूला जायला लागलं असतं असं कदाचित काही लोकांना वाटत असावं आणि त्या अनुषंगानेच कुठं ना कुठंतरी तिथं एक नाराजगी होती। कारण काही लोक तुम्ही बघितलेत की आधी सुरुवातीला बोलत असताना काय बोलायचे की विलिनीकरणाची चर्चाच झाली नाही आणि मग हे मुद्दे सगळे आम्ही घेतल्यानंतर ते पत्र पक्ष हायजॅक करण्याचं आम्ही पुरावे दिल्यानंतर परत येऊन काही लोक बोलायला लागले, हो थोडंसं आम्ही चर्चेबद्दल ऐकलं होतं, चर्चा झाली होती, मग कुठं ना कुठेतरी तुम्ही भूमिका सातत्याने त्या ठिकाणी बदलता, याच्यावरच विश्वासार्हता जे कोणी बोलणार आहेत आज जे बोलतायत तर त्यांच्यावर खूप आहे असं वाटत नाही। जेव्हा दोन्ही पक्ष एकत्रित होतील ते आल्यानंतर मग कोणाला कोणातरी कुठलं ना कुठेतरी पद तिथं गेलं असतं आणि याच्यात दादांना ज्यांच्याकडनं काही प्रमाणात नजीकच्या काळामध्ये त्रास सुरू झाला होता असे 2-3 जे नेते होते ते बाजूला फेकले गेले असते, नाहीतर आम्हाला बाजूला फेकलं जाईल अशी भीती त्यांच्या मनामध्ये असेल म्हणून त्यांना ते विलिनीकरण नको असावं। पण शेवटी दादाच निर्णय तिथं घेत होते, दादांमुळेच तो पक्ष जेव्हा आम्ही वेगळं झालो नाही तर त्यांनी तो पक्ष साहेबांकडनं वेगळा करून घेतला, नाही तर वेगळा आपण हिसकावून घेतला। मग नंतर आमदारकीमध्ये त्यांनी बऱ्यापैकी लक्ष घातलं, स्वतः ते फिरायचे, मग आमदार निवडून आणले, तर अजितदादांमुळेच सगळ्या गोष्टी होत्या। त्यामुळे दादाच जर एकत्रित येत असेल तर विषय संपत होता, दादा निर्णय घेणार होते। पण मग जर एकत्रित झालं असतं तर काही लोकांचं रेलेव्हन्स संपला असता, पण आता दादाच जर नसतील तर मग एकत्रित येऊन आपण करणार तरी काय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।